आज आपण पाहूया पाठ दुसरा अबब किती प्रकारचे हे प्राणी या पाठावरील स्वाध्याय। पहिला प्रश्न आहे, काय करावे बरे? पाणी साचले की तिथे डास होतात। डासांमुळे हिवताप, डेंगी, चिकनगुनिया या रोगांचा प्रसार होतो। डास होऊ नयेत म्हणून उपाय करायचे आहेत। तर पाहूया काय उपाय करता येतील। पहिला उपाय आहे, साचलेले पाणी काढून टाका, म्हणजेच बादल्या, टाक्या, कूलर, टायर, फुलदाण्या, नारळाचे करवंटे, तुटलेल्या बाटल्या, झाकणाविना डबे यामध्ये पाणी साचू देऊ नका। दुसरा उपाय आहे, निचरा व्यवस्थित ठेवा, म्हणजे गटारे, नाले, पाणी साचणारी खड्डी यांची नियमित साफसफाई करा। तिसरा उपाय आहे, टाक्या, ड्रम, पाण्याची भांडे यावर झाकण ठेवा। पुढला प्रश्न आहे, जरा डोके चालवा। त्यातील पहिला प्रश्न आहे, भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे की पक्षी आहे? उत्तर, भुंगा हा उडणारा प्राणी आहे, पण तो कीटक आहे। कारण काय असेल रे? कारण त्याला 6 पाय आहेत। दुसरा प्रश्न आहे, मासा आणि सरडा या दोघांमध्ये कोणता सारखेपणा आहे? तर उत्तर आहे, त्यांचे कवच असलेली त्वचा। दुसरा आहे, पाठीचा कणा, आणि तिसरा आहे, अंडी घालून प्रजनन करतो। त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, अंगावर पट्टे असणारा प्राणी कोणता? तर उत्तर आहे, वाघ, झेब्रा, खार या प्राण्यांच्या अंगावर पट्टे असतात। चौथा प्रश्न आहे, वाळवंटात राहणारे लोक उंट कशासाठी पाळतात? तर उत्तर आहे, वाहतुकीसाठी, दूध मिळवण्यासाठी, मांस मिळवण्यासाठी, चामडी व केस मिळवण्यासाठी उंटाचा उपयोग होतो। पुढील प्रश्न आहे, मेंढ्या कशासाठी पाळतात? उत्तर आपल्याला सांगता येईल, लोकर मिळवण्यासाठी, दूध मिळवण्यासाठी, चामडे मिळवण्यासाठी, शेणखत मिळवण्यासाठी मेंढ्या पाळतात। तसेच मांस मिळवण्यासाठी सुद्धा मेंढ्यांचा वापर केला जातो। पुढील प्रश्न आहे, कोंबड्या कशासाठी पाळतात? उत्तर सांगता येईल आपल्याला, अंडी मिळवण्यासाठी, मांस मिळवण्यासाठी, कीड नियंत्रणासाठी। पुढील प्रश्न आहे, वेगाने पळणाऱ्या प्राण्यांची नावे लिहा। उत्तर, वाघ, चित्ता, घोडा, कुत्रा, हरिण, ससा, लांडगा इत्यादी प्राणी वेगाने पळतात। उंच भराऱ्या घेणाऱ्या पक्ष्यांची नावे लिहा। उत्तर आहे, गरुड, घार, बाज, गिधाड, पतंग, सारस। पुढील प्रश्न आहे, अंगावर ठिपके असणारे प्राणी कोणते? उत्तर आहे, चित्ता, बिबट्या, हरिण, झेब्रा, जिराफ। 10वा प्रश्न आहे, आयाळ कोणकोणत्या प्राण्यांना असते? उत्तर आहे, सिंह, घोडा, गाढव, झेब्रा या प्राण्यांना आयाळ असते। आता आपल्याला पाहायचे, पुढील वाक्य पूर्ण करा। ई नंबरचा प्रश्न आहे, सर्व कावळे काळे असतात, सर्व पोपट हिरवे असतात, पण गायींचा रंग वेगवेगळा असतो। गाय काळ्या, पांढऱ्या किंवा तपकिरी रंगाच्या असतात।
पुढील प्रश्न आहे पुढील प्रश्नाची उत्तर द्या. कोणकोणत्या प्राण्यांपासून आपल्याला दूध मिळते? उत्तर आहे गाय, म्हैस, शेळी, मेंढी यापासून आपल्याला दूध मिळते. दुसरा प्रश्न आहे घरात उंदीर का नको असतात? उत्तर आहे उंदरांमुळे घरात घाण होते, घरातील वस्तूंची नासधूस होते, त्यांच्यामुळे संसर्गजन्य आजार होतात. तिसरा प्रश्न आहे माशांचा संचार कोठे असतो? तर ज्या ठिकाणी पाणी असेल तळे, विहिरी, नदी, तलाव या ठिकाणी माशांचा संचार असतो. अंगावर पिसे असणारे प्राणी कोणते? अंगावर पिसे असणारे प्राणी कावळा, चिमणी, पोपट, कबूतर, मोर, गरुड, कोंबडी, बदक. यानंतर शेवटचा प्रश्न आहे पक्ष्यांना किती पाय असतात? पक्ष्यांना 2 पाय असतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.